नमस्कार. जानकी घरात न आल्यामुळे ऋषिकेश खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला मोठ्याने सुमित्रा बोलते, ऋषिकेश, अरे काय झालं? जानकी अजून कशी आली नाही? अरे तू बाजार समितीच्या ऑफिसमध्ये परत एकदा जाऊन बघतोस का? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आई आई मी जानकीला सगळीकडे शोधलं, पण जानकी मात्र कुठेच सापडत नाही आहे. मला तर कळतच नाही की काय करावं ते. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, ऋषिकेश दादा तुम्ही असं शांत राहू नका. काहीही करा पण जानकी वहिनींना घरात घेऊन या. कारण जानकी वहिनींचा फोन सुद्धा घरातच आहे. त्या फोन कशा उचलतील? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, ते काही नाही, मी आता जातोच बाहेर आणि जाऊन जानकीला घेऊनच येतो. जानकी अशी कशी कुठे गायब झाले मला सुद्धा बघायचंच आहे. त्याच वेळेला लगेच शर्वरी बोलते, अरे दादा तू कुठे जाणार आहेस? तुला माहिती तरी आहे का ती कुठे आहे, कशी आहे? आपल्याला काहीतरी खबर आहे का की आपण तिचा शोध घ्यायचा? हे बघ दादा तू जरा शांत बसशील का? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, शरयू अगं काय बोलतेस तू? इथे माझी बायको घरात नाही आहे आणि तू म्हणतेस की तू जरा शांत राहा म्हणून? नाही जमणार मला शांत राहायला शरयू, कारण तुझं हे वागणं मला समजत नाही आहे. आणि मी आलोच. आणि त्याच वेळेला लगेच ऋषिकेश तिथून निघत असतो. तेवढ्यात जानकी घरात येत असते. त्यावेळेला जानकीला बघून शर्वरीला मात्र धक्काच बसतो. जानकीच्या हातात फाईल्स असतात. त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने ओरडते, जानकी वहिनी तू? तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीच्या जवळ जातो आणि जानकीला बोलतो, जानकी जानकी अगं कुठे होतीस तू? किती शोधायचं तुला? जानकी अगं किती घोर लावला होतास माझ्या मनाला. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश जरा शांत व्हा. अहो तुम्ही कशाला एवढा आतताईपणा करताय? अहो ऋषिकेश स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी कुठे जाणार आहे? त्यावेळेला शर्वरी बोलते, पण तू तू कशी काय आलीस? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, का शर्वरी ताई असं का बोलताय तुम्ही? म्हणजे जानकी वहिनींनी घरात येऊ नये म्हणून तुम्ही काही केलं होतं का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, अवंतिका मी फक्त सहजच प्रश्न विचारला, त्याच्यावरती असं बोलायची गरजच नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, काय चाललंय तुमचं? अरे जानकी आली याचा आनंद जास्त आहे की तुमची ही भांडणं सोडवायची परत? हे बघ अवंतिका आता जरा शांत बसशील का? आणि जानकी तू कुठे होतीस? तेव्हा जानकी बोलते, मी सर्व काही सांगते. राहुल कुठे आहे? राहुलला सुद्धा समोर बोलवा. आणि सौमित्र भाऊजी, सारंग आणि ऐश्वर्याला सुद्धा समोर येऊ देत. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी काय झालंय? तेव्हा लगेच जानकी बोलते, आज काय तो एकदाच मला मुद्दा खलास करायचा आहे. आजपर्यंत खूपच प्रश्न सोडवत राहिले, आईंची बोलणी ऐकत राहिली, प्रत्येक वेळेला या घरात भांडणं झाली, पण आता मात्र नाही. आता मात्र ही जानकी या गोष्टी सहनच करणार नाही. काही झालं तरी एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत. हे ऐकल्यानंतर शर्वरी बोलते, जानकी वहिनी तू काय बोलतेस? त्यावेळेला जानकी बोलते, मी सांगेन ना, मी सर्व काही सांगेन. मी गेले होते ना बाहेर ते फक्त त्याच्यासाठीच, कारण मला पुरावे मिळायला पाहिजे होते म्हणून, आणि ते पुरावे आज माझ्या हातात आहेत. तेव्हा मात्र शर्वरीला खूपच घाम फुटतो. तिला काय करावं तेच समजत नाही. ती खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला शर्वरी स्वतःशीच बोलते, बाप रे, आता या जानकी जवळ नक्की कोणते पुरावे आहेत देवच जाणे. तेवढ्या तिथे राहुल सगळेजण आलेले असतात. त्याच वेळेला लगेच सुमित्रा बोलते, हे बघ जानकी जे काही आहे ना ते बाई सांग, जीवाला घोर लावू नकोस. जानकी खूपच भीती वाटायला लागली ग. त्यावेळेला जानकी बोलते, आई मी आज स्पष्टपणेच बोलणार आहे. आज तुम्हाला तुमच्या लेकीचा खरा चेहरा दाखवणार आहे. तेव्हा मात्र शर्वरी आकांतांडव करते. ती लगेच मोठ्याने बोलते, बघितलंस, येऊन जाऊन सगळेजण माझ्यावरतीच येतात. कशाला मी या घरात राहायचं? काही एक गरज नाहीये मला या घरात राहायची. आई त्यापेक्षा मी आणि राहुल हे घर सोडूनच जातो. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, का सत्य समोर येईल म्हणून भीती वाटते का शर्वरी वंश तुम्हाला? तेव्हा शर्वरीची बोबडीच वळते आणि बोबडी वळलेल्या स्वरात ती म्हणते, असं का बोलतेस तू? असं काही नाहीये, उगाचच मला घाबरवू नको जानकी वहिनी. तेव्हा जानकी बोलते, मी कुठे घाबरवते तुम्हाला? पण माझ्या हातात पुरावे आहे. ते पुरावे नक्की कसले हे तुम्हाला जाणून घ्यायचेच असतील ना. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी उगाच कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्टपणे काही ते बोलून टाका एकदाच. जानकी वहिनी आता तर उगाचच विषय वाढवायची गरजच नाही. जे काही आहे ते स्पष्ट बोला.
तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका आता तर मला स्पष्ट बोलायचंच आहे. आणि लगेच जानकी ऋषिकेशला खुणवते, ऋषिकेश तुम्हाला सांगितलेलं काम केलं ना? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो, तू मला जे काम जाण्याआधी सांगितलं होतंस ते मी सर्व चोखपणे केलं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, म्हणजे ऋषिकेश दादा तू आमच्या समोर नाटक करत होतास? जानकी वहिनी कुठे आहे तुला माहिती होतं? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो, शत्रूला गाफील ठेवूनच पुढची खेळी खेळायची असते शर्वरी. जर का गाफील ठेवलं नसतं तर शत्रू आधीच त्याच्या तयारीनुसार असता आणि मग घाव करायला तो मोकळा झाला असता. बरोबर की नाही राहुल? तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, अरे काय चाललंय तुमचं? अरे तुमचं जे काही चालू आहे ना ते स्पष्ट बोलत जा ना. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, म्हणजे जानकी वहिनी ऋषिकेश दादा तुमच्या आधीच हाताशी होते. तेव्हा सौमित्र बोलतो, नुसता ऋषिकेश दादा नाही तर सारंग आणि मी सुद्धा. आणि खरं सांगू का शर्वरी, ऐश्वर्या सुद्धा. तेव्हा मात्र शर्वरी चांगलीच गांगरते. त्यावेळेला शर्वरी स्वतःशीच बोलते, ही ऐश्वर्या तर माझ्या पुढे 4 पावलं निघाली, आता काय करू मी? त्याच वेळेला लगेच जानकी बोलते, काय ना शर्वरी वंश, भाऊ जरी तुमचा असला ना तरी नवरा माझा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा शर्वरी वंश, मी त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून या घरात आले आणि ते माझाच विश्वास मोडतील असं तुम्हाला वाटतंय? शर्वरी वंश, माझी एक वेळ कुणीही साथ दिली नाही ना तरी चालेल, पण माझे ऋषिकेश माझ्या सोबत कायमच असणार, ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करून ठेवायची. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी अगं काय चाललंय? त्यावेळेला जानकी बोलते, आई इथे काही फोटो लावायला माणसं आली होती ना? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, हो, मी ऋषिकेशला फोन सुद्धा केला होता. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, हो, हे सर्व ऋषिकेशनीच सांगितलं होतं, पण घरात सीसीटीव्ही लावण्यासाठी, कारण आपल्या घरात सीसीटीव्ही लावायची गरज होती. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय? घरात सीसीटीव्ही लावले गेले आणि आमची परवानगी सुद्धा घेतली गेली नाही? तेव्हा लगेच जानकी बोलते, तुमची परवानगी घ्यायचा प्रश्नच. शर्वरी वंश, या घरावरती तुमचा अधिकार नाही. नानांनी तुम्हाला जे द्यायचं होतं ते दिलेलं आहे. आणि शर्वरी वंश, उगाच कुठेतरी काहीतरी बोलू नका. या घरात ऋषिकेश मोठे आहेत आणि ऋषिकेशनी जर का काही निर्णय घेतले असतील तर या घराच्या भल्यासाठीच होते. आणि खरं सांगू का सौमित्र भाऊजी, सारंग, अवंतिका आणि ऐश्वर्याची परमिशन घेतलेली आहे जे या घरात राहतात. राहिला प्रश्न आईंचा, तर आईंना सुद्धा विचारलं गेलं होतं. तेव्हा मात्र शर्वरी गोंधळते, कारण सुमित्रा सुद्धा न कळत का होईना पण ऋषिकेशच्या प्लॅन मध्ये सामील झालेली असते. आज काय तो एक तरी शर्वरीचा तोडगा पाडायचाच असं त्यांनी ठरवलेलंच असतं. आणि म्हणूनच जानकी मोठ्याने बोलते, ऋषिकेश सीसीटीव्ही फुटेज सर्वांना दाखवा. तेव्हा ऋषिकेश सीसीटीव्ही फुटेज चालू करतो. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल आणि शर्वरी बोलत असतात. त्यावेळेला राहुल म्हणत असतो, मूर्ख आहे ती ऐश्वर्या, मूर्ख. अरे तिला कुठे माहिती आहे उद्या जर का त्या जानकीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर सगळं काही हिच्यावरतीच येणार. तेव्हा लगेच राहुल बोलतो, तुला वाटत असेल ती मूर्ख. शर्वरी, आधीच तू 2 खून केलेस, तुझ्या माथ्यावर 2 खुनांचं खापर आहेच. आणि आता जर का या जानकीला मारण्याचा प्लॅन तुझा आहे हे समजलं ना सर्वांना, तर मात्र तुझं काही खरं नाही. तो ऋषिकेश तर तुला सोडायचाच नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, राहुल अरे कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा, कधीतरी. प्रत्येक वेळेला तू असं निगेटिव्हच का बोलतोस? तेव्हा लगेच राहुल बोलतो, अगं मी निगेटिव्ह नाही बोलत, मी जे काही बोलतोय ना ते पॉझिटिव्हच बोलतोय, प्लीज समजून घे, नको त्या गोष्टी वाढवू नकोस. त्यावेळेला शर्वरी बोलते, अरे त्या विक्रांतला कसं संपवलं बघितलंस ना? उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करत होता, आपल्या नात्यामध्ये घुसत होता, बघितलंस ना त्याचा काटा कसा काढला. आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात तर दगड टाकून त्याला चांगलं ठेचलं. तेव्हा मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते. सुमित्रा एकाएकी खाली बसते. त्यावेळेला जानकी सुमित्राच्या जवळ जाते आणि सुमित्राला म्हणते, आई शांत व्हा. आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आई तुम्ही स्वतःला त्रास केला तर आम्ही कोणाकडे बघायचं? आम्हाला तुमची गरज आहे आई. तेव्हा मात्र शर्वरी चांगलीच घाबरलेली असते. त्याच वेळेला ऋषिकेश शर्वरीच्या जवळ जातो आणि सटासट कानाखाली हाणतो. तेव्हा मात्र शर्वरी ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते, बस झालं, अजून किती मारणार आहेस मला?
आणि तुला अधिकारच कोणी दिला मला मारायचा? कोण समजतोस कोण तू स्वतःला? तू माझ्यावरती हात उचललास, माझ्यावरती, आणि ती ऋषिकेशच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र जानकी शर्वरीला जोरात ढकलून देते आणि चांगलीच लातेने तुडवते आणि शर्वरीला म्हणते, हिम्मतच कशी झाली तुमची माझ्या नवऱ्यावरती धावून जायची? शर्वरी वंश, आधी स्वतःच्या बापाला मारलं, स्वतःच्या नवऱ्याला मारलं, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का? तर तुम्ही या माणसाच्या प्रेमात पडलात म्हणून. अहो, पण सगळी नाती विसरलात का तुम्ही? नानांनी तुमच्यासाठी काय नाही केलं? विक्रांत भाऊजींनी स्वतःच्या स्वप्नांचा सुद्धा त्याग केला आणि तुमच्यासाठी मुलगा दत्तक सुद्धा घेतला, बघितलत ना? तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याच विरोधात जाऊन या माणसाच्या प्रेमात पडलात. काय करायचं काय होतं तुमच्यासाठी शर्वरी वंश, विक्रांत भाऊजींनी? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, गप्प बस, माझी सुद्धा काही स्वप्न आहेत, मला सुद्धा छानपैकी जगायचं आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्हाला जगायचं आहे? तुम्हाला जर का जगायचं आहे तर तुम्ही असं का वागलात? शर्वरी वंश, स्वतःचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं, पण विक्रांत भाऊजींना सुद्धा संपवलं. आणि आमच्या नानांनी तुमचं काय वाईट केलं होतं? फक्त नानांना सत्य कळालं म्हणून तुम्ही नानांना संपवलं. नाही, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही शर्वरी वंश. तेव्हा मात्र शर्वरी चांगलीच घाबरलेली असते. त्याच वेळेला राहुल तिथनं पळणार, त्याच वेळेला सौमित्र आणि सारंग राहुलच्या झिंजा उपटत, त्याच्या नांग्या ठेचत, त्याला फरफटत सर्वांसमोर ढकलून देतात. त्यावेळेला राहुल सगळ्यांसमोर हात जोडतो आणि बोलतो, हे बघा, मी काही केलेलं नाहीये, उगाच माझ्यावरती येऊ नका, हे सगळं या शर्वरीने केलंय, तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच जानकी बोलते, बघा शर्वरी वंश, बघा, ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला, तो माणूस आज तुमची या कठीण काळामध्ये साथ सोडतोय. तुमचा हात धरून तो पुढे जात नाहीये. पण याच ठिकाणी विक्रांत भाऊजी असते तर त्यांनी काही नाही केलं नसतं. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी बस झालं, आणि तसंही त्यांनी काहीच केलेलं नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो का? बॉडी कुणी लपवली? बॉडीची विल्हेवाट कुणी लावली? तू? शर्वरी, तू जरी विक्रांतला मारला असशील ना तरी तुझ्यात एवढी हिंमत नाहीये बॉडीची विल्हेवाट लावायची. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, अगं तू माझी हिंमत कुठे बघितलीस अजून? तू जर का माझी हिंमत बघितलीस ना तर तुला समजणारच नाही. आणखीन एक गोष्ट शेवटची सांगते, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही. त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, गप्प बस. अगं काय सारखं तुझ्या वाटेला लावलंयस? अगं तुला अक्कल तरी आहे का? देवानी अक्कल तरी दिलीये का? काय तू करून बसलेस, कळतंय का तुला? अगं मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते की तू किती बावळट आहेस, पण तुला मात्र त्याची जाणीव सुद्धा नव्हती की आम्ही तुझ्याच पाठीत खंजीर खुपसतोय. अगं जानकी आणि माझा प्लॅन होता तुझ्या गटामध्ये जाण्याचा, आणि म्हणूनच मी जानकीच्या विरोधात गेले, या घरातल्यांचा विरोध पत्करला, पुन्हा एकदा पहिलीची ऐश्वर्या झाले, कारण तुझ्यासारख्या मूर्ख मुलीचा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा होता, आणि तो चेहरा समोर आणण्यासाठी मी काहीही करू शकते हे मी दाखवून दिलं. तेव्हा मात्र सुमित्रा शर्वरीच्या अंगावर धावत जाते आणि शर्वरीला म्हणते, का शर्वरी का? अगं काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी, सगळं काही केलं, पण स्वतःच्या आईचं कुंकू पुसायला तू मागे हटली नाहीस. शर्वरी, तुझे हात कसे थांबले नाहीत नानांना मारताना? अगं नानांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याचा अंदाज तरी आहे का तुला? तेव्हा शर्वरी बोलते, गप्प बस, त्या म्हाताऱ्याच्या मनाला किती वेदना झाल्या असतील ना त्या मला नको सांगूस, आणि त्या म्हाताऱ्याचं कौतुक तुला, मला नाही. एक नंबरचा बावळट म्हातारा होता, मी त्याला सांगितलं होतं माझ्या विरोधात बोलायचं नाही, पण नाही, तुझ्यासारखी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली ना हेच चुकीचं. तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याही पोटी जन्माला यायला नको, असे नको नको ते शाप मला द्यायला लागला. आणि त्याच वेळेला मात्र मी ठरवलं की ह्या म्हाताऱ्याला मात्र आता संपवायचं. तेव्हा मात्र सुमित्रा सटकन कानाखाली मारते आणि बोलते, गप्प बस शर्वरी, गप्प बस. अगं काय बोलतेस, कळतंय का? अगं तुझ्या या स्वार्थी वृत्तीपायी तू किती खालच्या थराला उतरलेस हे तुला समजतंय का? शर्वरी, अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा, तू काय वागतेस ते. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आता जर का तुम्हाला सर्वांना सत्य समजलंच आहे तर मला कोणत्याही सत्याचा पर्दाफाश करायचा नाही. केलंय मी हे सर्व.
जानकी, तुला हेच पाहिजे होतं ना, तू याचेच पुरावे शोधून आणलेस ना, बरं केलंस. पण जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही पुरावे शोधून आणलेस ना, ते पुरावे तू पोलिसांना दे, नाहीतर कोणालाही, पण माझं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यावेळेला मात्र राहुल स्वतःशीच बोलतो, ही मूर्ख मुलगी स्वतः तर खड्ड्यात उडी मारणारच, पण माझी सुद्धा वाट लावणार. आणि त्याच वेळेला मोठ्यानी राहुल बोलतो, हे बघा जानकी वहिनी, मला माफ करा. जानकी वहिनी, माझं चुकलं. जानकी वहिनी, मी तुमचे हात जोडून माफी मागते. प्लीज जानकी वहिनी, प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, राहुल, आता तर तुम्हाला गजाआड जाण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आजपर्यंत सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला, पण आता नाही. आता मात्र तुम्ही संपलात. आजपर्यंत या शर्वरी वंशांनी आमचा फायदा घेतला, पण आता मात्र त्यांच्या आयुष्याची वाट लागलीच म्हणून समजा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, राहुल, तू कोणाची माफी मागतोस? या जानकीची माफी मागायची गरज तुला नाहीये. राहुल, तू हे सर्व थांबव प्लीज. आणि तू माफी तर मागूच नकोस. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, हे बघ शर्वरी, तुला जेलमध्ये जायचं असेल तर तू जा, पण मला जेलमध्ये जायचं नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्याने राहुल बोलतो, आता बस. आता कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी शांत बसणार नाहीये. मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि शर्वरी, प्लीज हे सर्व थांबव, कारण तुझ्या या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय शर्वरी. तेव्हा मात्र शर्वरी ऋषिकेशला बोलते, वा दादा, शेवटी तू तुझी लायकी दाखवलीसच. तू या जानकीच्या बाजूला उभं राहून माझं पर्दाफाश केलास ना. आता बघा तुम्ही मी काय करते ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता तरी सुमित्रा, ऋषिकेश सगळेजण मिळून या शर्वरीची चांगलीच धिंड काढतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.